ही ॲक्च्युली मॉलदीव्सला चालली होती डिझेल वगैरे घेऊन सर्व, पण एक सायक्लोन आलं त्याच्यामुळं ती इकडं कोस्टलाईनला आली आणि ती त्याच्यानंतर इथेच राहिली. हा माझा अरे त्याचं तू फेसच डिटेक्ट नाही करते, सॉरी. हा माझ्या फेस म्हणून तुमचा हँड ड्रोनचं फुटेज चेक करतं जे की आमच्या श्रेयस दादाने घेतलेलं आहे. पण पूर्ण जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला ॲक्च्युअल यूट्यूबवरचा व्हिडिओ बघावा लागेल. हा व्हिडिओ बघायचा असेल आम्ही इथे कोकम शरबत पितो. ड्रोन फुटेजेस बोलणार तो सारखा ड्रोन चालू असतं डोक्यामध्ये काही ना काही क्लिप्सचं. तर हीच आमची एन्जॉयमेंट. हा आमचा फोटोग्राफर. I'm in the whip with authority, looking like Sky Bree. She got a body, ayy. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज द सेकंड डे. सो आता आम्ही आमच्या हॉटेलच्या इथे थांबलेलो आहोत. तुम्ही बघू शकता सी फॅन हॉटेल. चांगलं आहे. सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला गेलो होतो बीचवर. मजा आली होती. इथं आमची सगळी मित्रपरिवार सज्ज आजची जी आयटनरी आहे त्याच्यासाठी. तर आज आम्ही एकदम एक फेमस बीच पण आहे कशेली म्हणून, ते पण पाहणार आहे. पण त्याच्यामध्ये अजून 2-3 पॉईंट आहेत, ते एक्सप्लोर करून मग तिकडे जाणार आहे. तर ब्रेकफास्ट वगैरे केला आम्ही हॉटेलमध्येच ऑप्ट केलं होतं. असे अराऊंड एक रूम 4000 रुपीजला आहे. 4500 पर नाईट फॉर 3 पीपल और मॅक्स 4 पीपल. पण मस्त आहे हॉटेल, छान आहे टेस्ट वाईज वगैरे, फूड क्वालिटी सगळं. रात्रीचं जेवण पण आम्ही इथेच केलं होतं. आता हे सगळं झालं आहे. आता जस्ट बघू शकता तुम्ही सगळे गिअरअप करतो. इथे नियर बाय जायचं आहे. तर मग भेटूयात पुढे तुम्हाला पॉईंटर. बीचचा रस्ता तुम्हाला गुगलवरनं सरळ दाखवेल, पण तुम्हाला जर त्या ॲक्च्युअली बोटच्या जवळ जर जायचं असेल तर तुम्हाला इथे मंदिर आहे, तिथनं आत या. अरे बाहेर हा नील अशा रस्त्यांवर मजा आहे. कोकणचे असं एकदम छोटे छोटे रस्ते, असे घरं. कोकण म्हणजे सगळ्या लोकांची लाईफस्टाईल चेंज झाली, पण कोकण असंच आहे आणि ते बेस्ट पार्ट आहे की तसंच राहिलं पाहिजे. ते बघा काय छोटे छोटे म्हणजे तुळशीचं वृंदावन पण कसं लागतं गावाच्या घरात. हे काय इथं लावलंय हा, पण त्यांना सवय ना ती रोजची. अरे काय काय काल रात्री संध्याकाळी इकडे पण येऊ शकलो असतो आपण. तर आमच्यातलं एक हॉर्स म्हणून आहे म्हणजे ती ऑलरेडी इकडे आलेला आहे. तर मला वाटलं श्रेयस आणि अंकिता एवढ्या लवकर कशी काय आत्ता गाडीवर होते. हा ना, एवढ्या लवकर कशी काय सेटल झाले ते लोक. तर ही बघा मित्रांनो, ही आहे ती अबॅन्डन शिप आणि खूप मोठी आहे. असं नाही की छोटी आहे. तिला बांधायला त्यांनी हे केलं आहे आता अरेंजमेंट वगैरे. तर बघूयात आता फोटोजमध्ये कशी दिसती. वरती जाऊन एकदा बघू. ऑब्विसली तिच्या वर पण नाही दाखवलं. सो गाईज, तुम्ही ही जी शिप बघताय ह्या शिपचं नाव MT बसरा आहे. ही 2019पासनं इथेच आहे. ही ॲक्च्युली मॉलदीव्सला चालली होती डिझेल वगैरे घेऊन सर्व, पण एक सायक्लोन आलं त्याच्यामुळं ती इकडं कोस्टलाईनला आली आणि ती त्याच्यानंतर इथेच राहिली. सिन्स 2019 इथंच आहे. या ज्या गावाचं नाव आहे मिरकरवाडी म्हणून या बीचचं नाव पडलं असावं की मिरिया बीच. बट तुम्ही बघू शकता ही ॲक्च्युअल केवढी मोठी शिप आहे. ही कार्गो शिपसारखी यूज होत असावी त्या काळात, पण ही सिन्स 2019 इथेच पडून आहे. तर आता तिची कंडिशन बघा, ऑलरेडी सगळं खराब व्हायला लागलेलं आहे. काही वर्षांनी मला वाटतं ती पूर्ण तुटून फुटून जाईल जर पाण्याने येण्यात आली तर. आम्ही सगळे आता फोटोज वगैरे घेतो. तुम्ही बघू शकता हा माझा अरे त्याचं तू फेसच डिटेक्ट नाही करते, सॉरी. हा माझ्या फेस म्हणून तुमचा हँड हा माझा. क्या हो गया तुम्हें, क्यों नहीं बोल रहे हो, कुछ तो बोलो. तर हा माझा प्रिय मित्र आहे शुभम शेळगे. आता आम्ही पुढच्या पॉइंटवर जायचं हे करतो.
आणि काही ड्रोन पण उडतं, तो डू लेटेस्ट नो. मी काही ड्रोनचे फुटेज पण टाकणार आहे, तर कसे वाटले नक्की सांगा. सोपवर एकदम मस्त चालू आहे सर्व. असं आता इथून पुढे आम्ही एका मंदिरात जाणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक जो पॉईंट सांगितलेला कशेळीचा, तिथे सनसेट बघायला चाललो आहे. खाली उतरतं रे इथनं, सोपं आहे. तर सी यू थोड्या वेळाने. आता काय रिफ्रेशमेंट्स घेणार आहे आणि मग वी आर लिव्हिंग. अँड बाय द गॉगल कसं वाटतं नक्की सांगा. ब्लू सो ब्लू. ते एकदा शेवटचा हा लुक बघून घ्या या शिपचा आणि जस्ट बघा की किती मोठी आहे हे. आणि बाय द वे बीचवर खाली अलाउड नाही आहे गाईज, ते माहीत नाही का, पण चांगलं आहे, स्वच्छता राहील. नाही तर लोक ह्यातही चढून फोटो काढायला कमी करणार नाही. ती एवढे दिवस आले आणि तुम्ही बघू शकता की ती किती खराब व्हायला लागली दिवसेंदिवस. मे बी काही वर्षांनी येणाऱ्या हे नसेल, बिकॉज ह्याला कोण काही जपत वगैरे नाही आहे. असं जे आहे तसंच पडून येते एवढ्या वर्षांचं. तर आता अजून काही वर्षांनी भेटेल नाही भेटेल, म्हणून लवकर या, आनंद घ्या. इकडे बरं होतं कॅमेऱ्यासाठी मुलांसाठी खूप मेहनत करावं लागते. असे खूप त्रास देतात, पण काय आपली लाडकी प्रिय आहेत सगळी म्हणून काय नाही. बाकी भूलचूक माफ. काय वरदला ना खूप घाण सवय लागल्यात वेगळ्या आमच्या वरदला. आत्ता वयात नाही आला की लगेच ह्या गोष्टी. हां असलं काही करू नकोस. मावशी अजून एक द्या ना, याच क्लासमध्ये द्या, काय हरकत नाही. किती आले टोटल लक्षात ठेवा काउंट. क्लास दिलाय 17, हे 2 धरून 17 होतील. बरं चालेल. अजून एकदा या गाईस, अजून एक सुंदरसं दृश्य. हा एक सेकंड साइड का चला, इथं बीच नंतर ले या गाईस. अजून एक तुमच्यासाठी अजून एक सुंदरसं दृश्य आम्ही सादर करत आहोत. ठीक आहे यार, हा हवाला मस्त आहे. हा अमेझिंग अमेझिंग. काय दिसतोय यार ते बघा. तिथे मंदिरच आहे ना, ते मंदिर सारखं काहीतरी एक दिसतंय. खाली जायचं पण ऑप्शन आहे, आपण बघूयात जर खाली जाता आलं तर. असं हो हो बरं. एकदा हा व्ह्यू बघा. निळा निळा पाणी, रंगी बी बाईक्स एकदम. आता आम्ही ड्रोन शॉट प्लॅन केला इकडनं, त्याकडे परमिशन आहे तर आम्ही ड्रोन उडवूयात. त्यांच्या लाटा वगैरे हे कसलं सुंदर दिसतंय हा, एवढं हे मस्त दिसतंय. तर गाईस आम्ही इथे पोहोचलेलो आहोत, कनकादित्य मंदिर इकडे. श्रेयश आणि इथे सर्व गाड्या पार्क वगैरे केल्यात. असं आहे. आता मंदिर एकदम जुन्या काळातलं आहे, तर बघायला पण म्हणजे दिसायला पण खूप सुंदर दिसत होतं गुगलवर. आता आज जाऊयात आणि आपण बघू कसं. ते तुम्ही पाहू शकता सगळं असं दगडी बांधकाम आहे, एकदम जुन्या काळातलं. तर हे खूप जुनं मंदिर असावं. अरे वा, जुनी विहीर आहे रे ही एकदम. तर आत्ता काकांनी ओव्हरऑल खूप सुंदर माहिती दिली सर्वच गोष्टींची, मंदिराची, काही प्रथा, या मंदिराची हिस्ट्री पण सांगितली. आम्ही थोडंसं उशिरा पोचलो त्यामुळे, पण ओव्हरऑल इट वॉज रिअली गुड. म्हणजे सर्व इन्फॉर्मेटिव्ह या सर्व गोष्टी.
घंटी का वाजवल्या जाते त्याच्या मागचं काय कारण आहे वगैरे या सर्व गोष्टी छान वाटलं. आणि मंदिर बघा तुम्ही एकदा आतनं. ये हमारे इतने सारे लोग मस्त बाइक्स देख के आ गए इधर देखो. ये निकाल बघ तिथे लिहिलंय बघ त्या बॉक्स वरती. नहीं मस्त लोग फैंस ऑफ बाइकर्स ऑलवेज गुड. इट्स ऑलवेज गुड टू सी ऑल दीज पीपल इतने छोटे यंग एज में. तो चला आम्ही सर्व जॉब वगैरेला असं हो देन हॉबी. पैशाशिवाय हॉबी नाही होऊ शकत पूर्ण. असं हा आमचा एक शिकाऊ पोरगा हो. विदाउट जॉब नो हॉबी नाही तर विदाउट मनी नो हॉबी. सो मेक शुअर तुम्ही कुठून तरी आणताय मनी. सो गाईज आम्ही आता एवढी गरमी आहे की उसाचा रस वगैरे आणि आता आईस्क्रीम घेतलेली. बाकीच्या पोरांचा बघू काय नियोजन आहे. इथे थोडं आराम करणार. अजून एक मंदिर आहे आम्ही ते पाहणार. मग लंच करणार आणि मग कशेलीला जाणार असं. तर इथे सर्व शेडमध्ये बसले. अरे मैं बंद करणार असं बोल. दिस जूस वेरी नाइस. 15 रुपए एक. गन्ने का जूस बड़ा गिलास 20 रुपए का. इधर चले आइए हमारी जूस वाली गाड़ी के पास. प्लीज टेक इट. 15 रुपए एक. 20 रुपए एक. सॉरी 20 रुपयाला एक. 20 रुपयाला एक आहे. तुझे पैसे कमी करतो. हे तांबे काय आलं दमला. तर मित्रांनो हे बघा तुम्हाला या घाणेरड्या सिनरी पासनं तुम्हाला एक खूप छान सिनरी दाखवण्यात. ओ ये Molly, yeah, Abu Dhabi, with a bad bitch look like Scotty, ooh, right beside me, in the Phantom off that Molly, yeah, Abu Dhabi, with a bad bitch look like Scotty, ooh, right beside me, in the Phantom off that Molly, yeah.